केवढी ते बघ ती देते डोळ्यात नको उडू फक्त एवढं कर. तर मित्रांनो आम्ही आलतो फिरायला रानात सवय गवसायला उन्हाळी, पण सवय काय भेटली नाही. यश पण आलाय माझं तर सरपण येथून देतोय. तर आम्ही आलतो फिरायला, तर आम्हाला रस्त्यात भेटल्या या पोरी शाळेच्या, मग त्यांना पण जोडी घेऊन आले. चला म्हणलं फिरून येऊ. आणि यश पण चाललंय वाटी घेऊन करवंद खुडायला. अडचण पण लय आहे ना, इतक्या अडचणीत आपल्याला भेटतील का? मग काय का यश करवंद. यश म्हणतो मला करवंद खुडायच्यात, मिरची वाटून खायला आंबट आंबट, म्हणून तो आलाय बारीक टोप घेऊन करवंद खुडायला. खुडापोरीन हो द्या खुडून त्याला. काटे आहेत हळूहळू. हा तोड तोड. पोरीन हो किती खुडली? एवढी खुडली बघ. बस होतील का? मग काय तुम्हाला पण होत्या ना, अजून खुडा ना. अजून खुडू काय? यश तू कुठं चाललंय त्या काट्या बिट्यांमध्ये? शप्पा सर माग केवढी ते बघ ती देते काटे. आणि त्याला मिरची खावाशी वाटली करवंदीची म्हणून खुडते आता. तर आता आम्ही चाललो घरी परत. काय नाही मिळालं, अडचणीत खूप अडचण आहे म्हणून ती दिसती पण नाही. मम्मी मसाला भात खाय. बरं मसाला भातच बनवतो का पटापट. तू खाशील ना पण? आणि म्हणशील मी नाही खात मग लय बडवी. चटणी मी आले तर कोंबड्यांना पाणी आहे का बघून. तर आज मी खिचडी भात बनवणार आहे, साधा सोपा. म्हणून मी घेतलेत शेंगा, बटाटे आणि टोमॅटो, कांदा, लसूण आणि जिरी मोहरी घेतली. तर आता हे कापून घेते, कांदा कापून घेते. तर मी तांदूळ धुवून घेतलेत, टोमॅटो कापले, कांदा, लसूण आणि मसाले घेतलेत. हा घरचा मसाला, हळद, काळा मसाला आणि हा गरम मसाला. बटाटे आणि शेंगा पण घेतल्या धुवून. आता तेलावर टाकते, टोप ठेवते आधी चुलीवर. टोप तापल्या आता मी तवा तेल घेते. आणि कांदा पण टाकते. आता कांदा भाजून घेते. कांदा टोमॅटो टाकते. तर आता मी बटाटे आणि शेंगा टाकते.
वालाच्या शेंगा आणि शेंगदाणे. तर आता मी तांदूळ धुवून घेतलेले आहेत ते पण टाकून देते. तर आता पाणी येते. तर मीठ पण मी लगेच टाकते. आणि झाकून टाकते. आता हे थोडा वेळ शिजू देऊ आणि मग उतरवू. तर आम्ही चाललो आता करवंद्यांची मिरची वाटायला. तर मी घेतल्यात लाल हिरव्या मिरच्या, लसूण, मीठ. तर त्याला वाटूया. तर माझ्या हात कापलाय म्हणून मी पूनमला सांगते वाटायला. यशला पण भूक लागली खूप, तर सारखा म्हणतोय पटापट शिजवा. ते बघा चालला पटापट. यश डोळ्यात उडू नका. डोळ्यात नको उडू, फक्त एवढं कर. नाही तर आरडत हिंडशील. एक जण गेली पळून. रोशन डोळ्या नको पाडू. जा बाहेर शेकायला. होय दीपीने शेक केलायचा मस्त शेकून ये. तर भात झालाय, आता उतरवून घेते. यशला लईच भूक लागली. तर आता मिरची तळून घेते. त्याच्यासाठी मी घेतलाय कांदा कापून. तर तेलावर टाकते. तर मी तेल तापून घेतलंय. आता कांदा टाकते. कांदा चांगला भाजून घेते. मी कांदा भाजलाय. आता मिरची टाकते.
झाली, आता घेते काढून. शिरला कशी झाली? मस्त. तुम्ही रे कशी झाली? पूनम तुला कसं वाटलं? मला लय आवडली. मिरची कशी झाली? चांगली झाली. आंबट तिखट ना? तिखट झाली थोडी. पण मस्त लागते ना? हा. मित्रांनो या जेवायला. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली, साधी सोपी, हे नक्की कळवा. आणि करवंदाची चटणी साधी सोपी. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.